तिथे मस्सादोग सरपंच देशमुखांच्या हत्येला 2 महिने पूर्ण झालेत, मात्र हत्येप्रकरणी अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत। देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा अंधळे अद्याप मोकाटच आहे। हत्येप्रकरणी अनेक आंदोलनं झाली, राजकीय वर्तुळात अनेक पलटवार झाले, पण शेवटी आरोपींना शिक्षा कधी मिळणार हाच प्रश्न देशमुख कुटुंबीय विचारतायत। याच पार्श्वभूमीवर संतोष देशमुखांच्या कुटुंबियांशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। संतोष देशमुख यांचं कुटुंबीय जे न्यायाच्या प्रतीक्षेत आहे, या न्यायाच्या लढ्यामध्ये कुटुंब तर अग्रक्रमाने पुढे मार्गक्रमण करते, मात्र त्यांच्यासोबत गाव आहे, गावासोबत जिल्हा आणि आपण बघतो की राज्यातले अनेक लोक त्यांच्यासोबत या न्यायाच्या मागणीमध्ये उभा आहेत। पण ही सगळी घटना घडल्यानंतर त्याचे सगळ्यात गंभीर परिणाम आपण बघतो की अर्थात ते कुटुंबात आधी होतात। विराज संतोष देशमुख यांचा मुलगा आहे, मग शाळा सुरू केली रेग्युलर? हो, परवा दिवशीपासून शाळेत चाललो। अच्छा, पण मग काय मित्र बोलतात तुला? हे तर सगळ्यांना माहितीच आहे, म्हणून कोण नाही बोलत ह्याविषयी। सगळ्यांना माहीत आहे? हो, तुला पण आठवतं परत एकदा की आता शाळेत जातोयस तू, पण यापूर्वी शाळेत जाताना तुझ्या बाबाशी तुझं काय बोलणं व्हायचं? तुझे बाबा तुझी कशी चौकशी करायचे? हो, बाबा विचारत होते काय शिकविलं काय नाही शाळेतून आल्यावर। आठवण येते बाबाची? हो, खरं तर या वयात हे दुःख पचवणं फार गंभीर गोष्ट आहे। माझ्यासोबत धनंजय देशमुख आहेत। धनंजय, मला माहिती आहे की भाऊ म्हणून आज हे सगळं दुःख पचवणं सोपं नसलं तरी कुटुंब प्रमुख म्हणून आता या कुटुंबाला पुढे घेऊन जावं लागणार आहे। कुटुंब प्रमुख म्हणून खरं तर हे गावच आहे। आता आम्हालाच जसं आत्तापर्यंत ओटीत घेतलं होतं आमच्या भावासकट सगळ्या कुटुंबाला, तसंच यापुढं जे गाव आहे त्यांच्याच ओटीत आम्ही असणार आहोत। त्यांनीच आम्हाला कुठंतरी धीर दिला, सांभाळलं तरच आम्ही उभारणार आहेत। तपास प्रकरणामध्ये आम्ही एक गोष्ट वारंवार बघतोय धनंजय, की तुम्ही CIDकडे जाता, माहिती देता, CID तपास करते। का असं होतं की एक प्रकरण आहे, 2 महिन्यापासून त्याचा तपास सुरू आहे, वारंवार काही गोष्टी तुम्ही मागणी करताय की यात हे आरोपी वाढले पाहिजेत, केवळ आरोपीच नाही तर आरोपीला सहकार्य करणारे लोक होते त्यांची चौकशी झाली पाहिजे। तुम्ही या सगळ्या गोष्टीवरती समाधानी आहात की हा तपास कसा चालू आहे? तपास यंत्रणा प्रामाणिकपणे कसोटीनं ह्या सगळ्या गोष्टी हाताळतायत हे आम्ही प्रत्यक्ष बघतोय। ज्यावेळेस जातो आम्ही त्यावेळेस त्यांचं जे काम चालू असते त्यावर आपल्यालासुद्धा त्यांना डिस्टर्ब करू नाही वाटत। पण विषय इतका हार्ड आहे, हा विषय फक्त तपास यंत्रणेचा नाही, जे प्रशासन आहे पूर्ण किंवा जे शासन आहे, मुख्यमंत्री साहेब यांनी या गोष्टीकडं इतकं लक्ष बारकाईनं घालण्याचं लक्ष आहे, म्हणजे गरज आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।